नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ लॉकडाऊनमध्ये अभ्यास कसा करावा ह्याबद्दल मी याच्यामध्ये काय 4 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। तर आत्ताचा जो काही GR आला 4 मेला वित्त विभागाचा, तर त्या वित्त विभागाच्या GR मध्ये असं सांगितलं की सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य औषध विभागाच्या व्यतिरिक्त कुठल्याही विभागामध्ये कुठल्याही प्रकारची भरती होणार नाहीये। तर आणि परीक्षा होणार की नाही हा संभ्रम, तर ते GR मधले पॉइंट्स आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण आज डिस्कस करूया। तर सतत वेगवेगळ्या न्यूज येतात। त्याच्यानंतर हा GR पण 4 मे रोजी आला, त्यामुळे मुलांच्या मनात नक्कीच निराशा, चिंता आणि असंभ्रमता निर्माण झालेली आहे। पण सतत मुलांचे फोन येतात की आता निराशा मध्ये मुलं गेलेली आहेत। तर 60-70% मुलांनी तर पूर्ण लक्ष अभ्यासापासून विचलित झालेलं आहे। तर मी तुम्हाला फक्त एवढंच सांगेन की 100% परीक्षा ही होणारच आहे। म्हणजे लक्षात ठेवा मुलांनो की सगळं काही संपलेलं नाहीये, फक्त थांबलेलं आहे। म्हणजे ही स्थगिती नंतर सुद्धा म्हणजे कमी होऊ शकते किंवा ही काही कायमस्वरूपी स्थगिती नसणार आहे। त्यामुळे नंतर सुद्धा 6 महिन्यानंतर किंवा 1 वर्षानंतर ॲड येणार आहे, हे कन्फर्मच आहे। फक्त तुम्ही अभ्यासावरती फोकस करून आता जो काही आपल्याला लॉकडाऊनमध्ये वेळ मिळालेला आहे त्याचा तुम्ही जास्तीत जास्त सदुपयोग करावा। आणि आपल्याला नंतर असं वाटायला नको की आपण लॉकडाऊनमध्ये अभ्यास करायला हवा होता, कारण आता मार्च संपला, एप्रिल संपला, आज 16 मे आहे, म्हणजे मे सुद्धा अर्धा संपलेला आहे। म्हणजे आता नंतर जेव्हा लॉकडाऊन नंतर जेव्हा सगळं व्यवस्थित सुरू होईल आणि आपली परीक्षेची डेट आपल्याला कन्फर्म होईल, त्यावेळेस आपल्याला असं वाटेल की बापरे लगेच 2 महिने गेले, 4 महिने गेले, म्हणजे प्रत्येक दिवस कसा जातो तुम्हाला सुद्धा कळणार नाहीये। त्यामुळे तुम्ही लॉकडाऊनमध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींकडे पॉझिटिव्हली बघून तुम्ही जास्तीत जास्त तुमचा जो काही वेळ आहे तो अभ्यासावरती कसा द्यावा ह्याच्यावरती तुम्ही फोकस करायचं। तर मी तुम्हाला एक 3-4 पॉईंट्स ह्यामध्ये सांगणार आहे। तर लॉकडाऊनमध्ये अभ्यास कसा करावा किंवा सेल्फ मोटिवेशन, सेल्फ डिसिप्लिन आणि पेशन्स ह्या 3 गोष्टी कशा तुम्ही स्वतःमध्ये इम्प्रूव्ह केल्या पाहिजेत। कारण सेल्फ मोटिवेशन आणि सेल्फ डिसिप्लिन ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। कारण आपल्याला बाहेरून कुणी कितीही सांगितलं पण जोपर्यंत आपण स्वतःमध्ये स्वतःला प्रेरणा देत नाही किंवा स्वतःला स्वयंशिस्त लावून घेत नाही तोपर्यंत आपल्या हातून कुठलंही चांगलं कार्य घडणार नाही। त्यामुळे सेल्फ डिसिप्लिन आणि सेल्फ मोटिवेशन ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। स्पर्धा परीक्षा मध्ये पेशन्स तर पाहिजेतच पाहिजे, कारण आपण आतापर्यंत जी उदाहरणं बघितली त्याच्यामध्ये काय लगेच कुणी एका रात्रीमध्ये ऑफिसर झालेलं नाहीये। तर प्रत्येकाने संयम ठेवूनच परीक्षा दिलेल्या आहेत। प्री मेन्स इंटरव्ह्यू ह्या सगळ्या ज्या काही स्टेप आहेत त्या यशाच्या पायऱ्या सगळ्यांनी चढूनच ते सगळ्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचलेले आहेत। त्यामुळे पेशन्स ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे। त्या दिवशी जेव्हा 4 मेला GR आला त्यावेळेस 30-35 मुलांचे फोन आले, आता मॅडम आमचं कसं, म्हणजे काय होणार, भरती येईल की नाही, किंवा आता स्थगिती आली तर स्थगिती कधीपर्यंत असेल। तर मी तुम्हाला एवढं सांगेन की स्थगिती ही नंतर सुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये चेंज होऊ शकतो। 6 महिन्यानंतर, 1 वर्षानंतर जेव्हा म्हणजे परत GR सुद्धा बदलू शकतो। त्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार न करता आता आपली जबाबदारी काय आहे की अभ्यास करणं, किंवा आपण विद्यार्थी दशेत आहोत त्यामुळे कोरोनावरती नियंत्रण येईल का, किंवा हे सगळं कधी संपेल, मग आयोग कधी परीक्षा घेईल, मग भरती येईल की नाही, म्हणजे हा सगळा ऍक्च्युली आपला रोलच नाही। सध्या आपण विद्यार्थी दशेत आहोत तर आपण विद्यार्थी म्हणूनच ह्या आपल्या सगळ्या प्रोसेसकडे बघितलं पाहिजे। कारण घरी राहून सुद्धा आपण अभ्यास करू शकतो, ही गोष्ट तुमची सुद्धा आता 1-2 महिन्यामध्ये लक्षात आली असेल। आता भले आपण मुंबईवरून आलोय तर तिथे जसं आपला 10-12 तास अभ्यास व्हायचं तसं घरात प्रायव्हसी भेटत नाही, आपला वेळ भेटत नाही, कारण ॲटमॉस्फिअर पण वेगळं आहे पूर्ण। पण तरी पण आपण ह्या सगळ्या गोष्टीमधून सुद्धा कमीत कमी रोज 6 तास तरी अभ्यासासाठी वेळ हा काढलाच पाहिजे। आणि GR मध्ये जे काही पॉईंट आहेत तर म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभाग आणि आपला वैद्यकीय शिक्षण आणि औषधद्रव्य विभाग ह्या विभागाव्यतिरिक्त कुठल्याही विभागाने भरती होणार नाही असं त्यांनी सांगितलेलं, पण ही नंतर भरती होऊ शकते। त्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीकडे निगेटिव्ह न बघता आपण त्याच्यामध्ये पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे। आता कालच न्यूजमध्ये वाचलं की सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये विदाऊट एक्झाम, म्हणजे एक्झाम कुठली न घेता सुद्धा 17,000 समथिंग कितीतरी जागा ह्या भरल्या जाणार आहेत। तर जे नर्सिंग वगैरे ज्यांचं झालं असेल किंवा BMS, MBBS ह्या सगळ्या मुलांना खूप संधी आहे। म्हणजे आत्ताच्या ह्या काळामध्ये म्हणजे विदाऊट एक्झाम सुद्धा तुम्ही म्हणजे आपल्या सरकारी नोकरीमध्ये तुम्ही भरती होऊ शकता। तर ही एक त्यांच्यासाठी एक जमेची बाजू आहे। आणि आता जी काही आपली स्पर्धा परीक्षा करणारी जी मुलं आहेत त्यांनी लॉकडाऊनमध्ये जास्तीत जास्त वेळेचा सदुपयोग करून हा वेळ आपल्याला अभ्यासासाठी म्हणजे आपण वेल प्रिपेअर्ड राहूया। म्हणजे आता जसं की मुलांचा एक म्हणजे अडचण असायची की नोट्स काढायला वेळ मिळत नाही, तर आता तो नोट्स काढायला आता आपण हा वेळ घेऊया ना। किंवा आता आपल्याला हिस्ट्री बऱ्याच लोकांचं राहून जातं, जसं की मध्ययुगीन भारत असेल, प्राचीन भारत, मग तो आता आपण वाचूया। म्हणजे आपल्याला ज्या ज्या गोष्टी आपल्याला राहिलेत त्या आता गोष्टी आपण म्हणजे करण्यासाठी वेळ घेऊया। तर
लॉकडाऊनमध्ये अभ्यास कसा करावा, की मी जसं तुम्हाला सांगितलं की 6 तास कमीत कमी तरी अभ्यास करावा. आता 10-12 तास लायब्ररीसारखा अभ्यास होणार नाही घरी, पण 6 तास तरी करायला तुम्हाला नक्कीच अडचण नाही, कारण 6 तास पण काही सलग नाही करायचा. तर बैठकांमध्ये तुम्ही अभ्यास करा, म्हणजे अर्धा तास असेल, 1 तास असेल, 1.5 तास असेल, 2 तास असेल, म्हणजे 6 तास वेळ तुमचा कॅल्क्युलेट झाला पाहिजे. त्या पद्धतीनं तुम्ही 1.5 तासाच्या 2 तासाच्या बैठका करून हा अभ्यास तुम्ही कव्हर करू शकता. आणि त्याच्यानंतर GR मध्ये जे काही पॉईंट दिलेले आहेत त्याचा तुम्ही जास्त विचार करूच नका. आणि परीक्षा होईल की नाही, तर परीक्षा होईल की नाही याचं उत्तर असेल नक्कीच परीक्षा होणार आहे, 100% परीक्षा होणार आहे. फक्त आता 7 एप्रिलला जे काही आयोगाने नोटिफिकेशन दिलं तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला परीक्षेची डेट तुमच्या मोबाईलवरती SMS थ्रू कळवू. त्यामुळं आता तरी ऑथेंटिक जी म्हणजे वेबसाईटवरती माहिती आहे ती हीच आहे. त्यामुळं कुठल्याही न्यूजमध्ये जरी सांगितलं की परीक्षा कॅन्सल वगैरे झाली तर त्याच्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करायचे आणि आपला पूर्ण जो काही फोकस आहे तो आपल्या अभ्यासावरती ठेवायचा आहे. त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे सगळं काही म्हणजे आता मग मी तुम्हाला जसं सांगितलं की सगळं काही थांबलेलं आहे, पण कुठलं म्हणजे सगळं संपलेलं नाही. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीवरती तुम्ही अजिबात लक्षच देऊ नका. फक्त आपलं एकच रोल आहे की अभ्यास करणं. त्यामुळे तुम्ही तुमचा पूर्ण वेळ अभ्यासावरती फोकस करा. आता बऱ्याच मुलांचा असा प्रश्न आहे की कंबाईनच्या मुलांचा फक्त ज्यांचा फोकस कंबाईन परीक्षेवरती आहे त्यांनी कसा अभ्यास केला पाहिजे प्रिलिम्स आणि मेन्सचा. तर मी असं त्या मुलांना सांगेन की जे प्रिलिम्स आणि मेन्समध्ये कॉमन पॉईंट आहेत, म्हणजे तुम्हाला कळतंच की प्री आणि मेन्समध्ये कुठले कॉमन पॉईंट, तर जे प्री आणि मेन्सला कॉमन पॉईंट आहे त्याच्यावरती तुम्ही जास्त फोकस करावं. आणि राहिलेला वेळ जो आहे तो मग तुम्ही मराठी आणि इंग्लिशवरती फोकस करावा, कारण जेव्हा आपली प्रिलिम्स होईल त्याच्यानंतर तुम्हाला मेन्ससाठी खूप कमी वेळ मिळणार आहे. त्यामुळं रोजचा तुम्ही जितका वेळ अभ्यास करता त्याच्यात तुम्ही 10% वेळ तरी हा मराठी आणि इंग्लिशसाठी दिला पाहिजे, कारण ते दोन्ही पेपरचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर नक्कीच तुमचा स्कोर चांगला येण्यासाठी मदत होईल. त्यामुळे तुम्ही प्रिलिम्स आणि मेन्ससाठी जे काय पॉईंट आहेत ते आधी कव्हर करा आणि नंतर मग मराठी इंग्लिशसाठी तुम्ही थोडा वेळ द्या. आणि राज्यसेवेचा म्हणजे अभ्यास करणारे जी मुलं आहेत तर त्यांनी मेन्सचा आपला GS2 आणि GS4चा जो काही पार्ट आहे, कारण GS1 मध्ये तर भारताचा इतिहास वगैरे तर ते प्रिलिम्सला विचारत नाही, त्यामुळे ते काय करण्यात काही पॉईंट नाही आता तरी. पण GS2 आणि GS4 मध्ये जे काही प्रिलिम्सला येणारे पॉईंट आहे ते तुम्ही आता कव्हर केले पाहिजेत. आणि राहिलेला मग 10-20% जो वेळ आहे तो तुम्ही मराठी इंग्लिशसाठी देऊ शकता. तर आता जे आमच्या बरेच स्टुडंट वगैरे असतात ते हाऊसवाईफ पण आहेत, तर त्यांनी असं विचारलं की हाऊसवाईफनी अभ्यास कसा करावा. तर मी त्यांना सुद्धा सांगेल की म्हणजे कुठल्याही गोष्टीचा निगेटिव्ह न विचार करतात, म्हणजे घरातली कामं बरेच इश्यू सगळे असतातच प्रत्येकाच्या मागे, पण मी तरी सुद्धा त्यांना सांगेल की तुम्ही सुद्धा कमीत कमी 4 ते 5 तास अभ्यास करायलाच हवा, कारण आपल्याकडे खूप वेळ कमी राहील नंतर जेव्हा डेट कन्फर्म होईल. त्यामुळे आताच आपण ह्या सगळ्या परीक्षांसाठी वेल प्रिपेअर्ड राहणं कधीही आपल्यासाठी बेस्ट असेल. त्यामुळे GR मधले पॉईंट्स असतील किंवा कुठल्याही न्यूज असतील ह्या सगळ्या कुठल्याही गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ नका. आणि म्हणजे स्वतःला म्हणजे एक शिस्त लावून ठेवा की मला हे करायचंच आहे, आणि नंतर आपल्याला असं पश्चाताप व्हायला नको की बापरे मी लॉकडाऊनमध्ये काहीच नाही केलं, नंतर आपल्याला असं वाटायला नको. आता जसं की आपलं फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, इंस्टा, यूट्यूब ह्यामध्ये आपला बराच वेळ जातो, तर त्याच्यातून वेळ मग कसा होता मी सांगेल की हे सगळं तुम्ही बंदच करा असं मी म्हणणार नाही, पण आपला बराच वेळ त्याच्यामध्ये खर्च होतो, इन्क्लुडिंग मी सुद्धा. तर आपण तो वेळ जो आहे तो जास्तीत जास्त वाचनामध्ये म्हणजे स्वतःला ठेवूया. म्हणजे बाकीची सुद्धा तुम्ही पुस्तकं खूप चांगली आता ह्या लॉकडाऊनमध्ये वाचा, म्हणजे अभ्यास करून बोर झालं की मग बाकी तुम्ही इतर पुस्तकं वाचा. आता मी 2 महिन्यामध्ये सुद्धा खूप सारी म्हणजे इतर जी पुस्तकं वाचली त्याच्यातून सुद्धा मला खूप नॉलेज मिळालं, म्हणजे ते आता नंतर पुढे व्यक्तिमत्व विकास असेल किंवा लेक्चरसाठी सुद्धा त्याचा मला नक्कीच फायदा होईल. मग तशी तुम्ही सुद्धा अशी वेगवेगळी एक चांगली पुस्तकं वाचा. म्हणजे आता जसं फॉर एक्झाम्पल मागच्या वर्षी CSAT मध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं जे आत्मचरित्र आहे अग्निपंख, त्याच्यामध्ये जो उतारा होता आहे असा उतारा CSAT मध्ये पडलेला. आता ज्यांनी अग्निपंख वाचलं त्यांना तरी तो उतारा म्हणजे सोडवणं खूप सोपं गेलं असेल. म्हणजे आपल्याला अशी जी काही इतर तुम्ही पुस्तकं वाचता त्याचा नक्कीच तुम्हाला म्हणजे पेपरमध्ये मार्क्स मिळवण्यासाठी सुद्धा फायदा होतो आणि तुमचं व्यक्तिमत्व म्हणजे घडवण्यासाठी सुद्धा त्याचा फायदा होतो, आणि तोच फायदा तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा होणार आहे. आणि व्यक्तिमत्व काही एका दिवसात घडत नसतं, तर त्याच्यासाठी आपल्याला रोज दिवसागणिक एक पाऊल टाकावं लागतं, आणि त्याच्यासाठी फक्त वाचनाशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. वाचाल तर वाचाल, आणि हे जे म्हणतात ते खरंच आहे, कारण जेवढं आपण वाचू तेवढं आपलं व्यक्तिमत्व घडत जातं, तेवढीच आपली पॉझिटिव्ह थिंकिंग करण्याची म्हणजे जास्त क्षमता वाढते. ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला वाचनामुळे फायदा होणार आहे. त्यामुळे चांगले चांगले महापुरुषांना वाचा, आपल्या महाराष्ट्राची इतकी मोठी संत साहित्य परंपरा आहे त्यांना वाचा. तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला
प्रिलिम्सला पण फायदा होणार आहे, मेन्सला पण फायदा होणार आहे आणि इंटरव्ह्यूला सुद्धा फायदा होणार आहे. तर आपला जो काही सिलेबस आहे तो तुम्ही आधी कव्हर करा, कारण आपल्या जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत त्या तुमच्या आधी क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. कारण आता ऑब्जेक्टिव्ह आल्यामुळं बेसिक कन्सेप्ट म्हणजे क्लिअर असणं खूप गरजेचं असतं. मग बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असतील तुमच्या, तर तुम्ही इंटेलिजन्स गेसिंग आणि एलिमिनेशन मेथड प्रमाणे त्या 4 पर्यायापैकी तुम्ही एक उत्तर तुम्ही बरोबर आणू शकता. त्यामुळे तुम्ही 20 वेगवेगळी पुस्तकं वाचण्यापेक्षा एकच पुस्तक 20 वेळा वाचा, ते जास्त तुम्हाला फायदेशीर ठरेल. आणि आता आपण म्हणजे घरून गावी येताना आपण जसं म्हणजे की 3-4 पुस्तकं जेवढी दिसली आपल्याला तेवढीच बॅगेत भरून आलो, कारण सगळ्यांनाच येण्याची घाई होती. काही लॉकडाऊन सुरू व्हायच्या आधी घरी पोहोचले, काही लॉकडाऊनमध्येच तिकडेच पुण्या मुंबईत अडकले, आता काही जण घरी पोहोचत आहेत. तर आपल्याकडे आता पुस्तकच नाही आहेत. म्हणजे आपण जसं बॅग उचलली आणि आलो, त्यामुळे पुस्तकं कोणाकडेच नाहीत. माझ्याकडे पण पुस्तकं नाहीत, एक पण पुस्तक आणलेलं नाही. पण आता आपल्याकडे ज्या PDF आहेत किंवा ऑनलाईन लेक्चर्स आहेत त्याचा तुम्ही नक्कीच फायदा करू शकता. आता आमच्या ऑनलाईन लेक्चर सुद्धा सुरू आहे, त्यामुळे आम्ही मुलांच्या म्हणजे टचमध्ये आहोत. ही मुलांसाठी आणि आमच्यासाठी सुद्धा खूप समाधानकारक गोष्ट आहे. तर जे ऑनलाईन मटेरियल आहे म्हणजे जसं की यूट्यूबवरती सुद्धा सगळ्या विषयांचे लेक्चर आहेत, त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. म्हणजे जरी पुस्तकं नसतील तरी सुद्धा, पण तुम्ही त्या गोष्टीकडे कशा पद्धतीनं बघता हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं मी तर तुम्हाला सांगेल की बाकी कुठलाही डोक्यात विचार न ठेवता किंवा कुठल्याही गोष्टीचा निगेटिव्ह विचार न करता तुमच्याकडे जो एक सेकंद आहे तो तुम्ही सार्थकी लावण्याचा प्रयत्न करा. कारण ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये नाही येतच त्या गोष्टीचा आपल्याला विचार करून सुद्धा काहीच आउटपुट मिळणार नाहीये. त्यामुळे आता आपल्याला ह्या सगळ्या परिस्थितीतून फक्त एकच गोष्ट तारू शकते, ती म्हणजे आपल्याला मिळणारी सरकारी नोकरी. आणि ती मिळवण्यासाठी आता आपल्याला अभ्यास करणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळं तुम्ही कुठल्याही गोष्टीचा निगेटिव्ह विचार न करता फक्त आणि फक्त अभ्यासावरती फोकस करा. हेच मी तुम्हाला ह्या म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छिते. आणि नक्कीच आपल्या म्हणजे कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर परत आहे असं आपलं सुरळीत आयुष्य सुरू होईल आणि आपली परीक्षेची डेट सुद्धा तेव्हा आपल्याला समजेल. आणि तेव्हा आपल्याला असा पश्चाताप वाटायला नको की मी लॉकडाऊनमध्ये काहीच केलेलं नाहीये. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या गोष्टींचा निगेटिव्ह न विचार करता फक्त आणि फक्त अभ्यासावरती फोकस करावं एवढीच माझी इच्छा आहे. आणि ज्या हाऊसवाईज असतील किंवा बाकीचे सगळे स्टुडंट असतील त्यांनी सुद्धा म्हणजे कुठल्याही गोष्टीचा विचार न करता फक्त अभ्यासावरती फोकस करा आणि रोज कमीत कमी 6 तास ते 8 तास अभ्यास करा. आणि म्हणजे जसं आता तुम्ही घरी असाल तर मी असं म्हणणार आहे की फक्त अभ्यासच करा. तर बाकीच्या ज्या गोष्टी असतात जसं की मी तुम्हाला आता वाचन सांगितलं किंवा आणखी घरच्यांना काही कामामध्ये मदत असेल किंवा आणखी शेती असेल तर शेतामध्ये काम करा. म्हणजे असं स्वतःला म्हणजे वेळ जात नाही किंवा सतत मनात मी काय करू असा तुम्हाला प्रश्न येणार नाही. मग त्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीवरती फोकस करा आणि जास्तीत जास्त तुम्ही अभ्यास कसा होईल ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. आणि म्हणजे GR आला तर आता काय होईल वगैरे ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करू नका. आणि तुमचं जे काही लक्ष अभ्यासापासून डायव्हर्ट झालेलं आहे ते परत एकदा अभ्यासावरती आणा. म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी निगेटिव्ह विचार जे आहेत ते तुमच्या मनातून निघून जातील. तर मी तुम्हाला एवढं सांगू इच्छिते की सगळं काही संपलेलं नाहीये, फक्त थांबलेलं आहे. त्यामुळे स्थगिती नंतर जाईल, परत भरती येईल. त्यामुळे आपण पॉझिटिव्ह राहूया, पॉझिटिव्ह विचार करूया आणि ह्या लॉकडाऊनमध्ये आपला जास्तीत जास्त वेळ जो आहे तो अभ्यासावरती फोकस करूया. हीच खरी एक आपल्याला संधी म्हणूया, म्हणजे संधी आणि संदिग्धता हे. आणि जगातला असं एकही क्षेत्र राहिलं नाही की त्याचा कोरोनामुळे त्याच्यावरती परिणाम झालेला नाही. मग आपली स्पर्धा परीक्षा आणि आपले विद्यार्थी यांच्यावरती नक्कीच आपल्या अभ्यासावरती त्याचा परिणाम झालेलाच आहे. पण तरी सुद्धा एक छोटा विषाणू जो आपल्याला दिसत पण नाही, कोरोना, तो सगळं काहीच थांबवू शकतो. तर आपण तर चालती बोलती माणसं आहोत, तर आपण पण ह्या सगळ्या गोष्टींवरती परिस्थितीवरती मात करून परत आहे अशा सगळ्या गोष्टी सुरू करू शकतो. फक्त आपल्याला पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे आणि पॉझिटिव्ह विचार ठेवणं खूप गरजेचं आहे. मग त्यामुळे तुम्हाला मी सांगते की तुम्ही बाकी कुठल्याच गोष्टीचा विचार करू नका. GR काय आला, न्यूजमध्ये काय दाखवतात, काय नाही. फक्त सतत MPSCची वेबसाईट चेक करत राहा. त्याच्यावरती जे काय नोटिफिकेशन असेल त्याच्यावरती आपल्याला म्हणजे ठरणारच आहे जे काय असेल ते परीक्षेची डेट वगैरे. पण सध्या फक्त तुम्ही अभ्यासावरती फोकस करा आणि बाकीच्या इतर कुठल्याही मनात निगेटिव्ह गोष्टी आणू नका. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की 6 तास तरी अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्या 6 तासाच्या बैठका करा. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं की फेसबुक लाईव्हमध्ये की आपले जे काय
7 विषय आहेत, तर त्या 7 विषयांचे प्रश्न आणि मार्क त्याची विभागणी करून तुम्ही अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला बोर होणार नाही किंवा मग अभ्यास करायला सुद्धा एक पद्धत वेगळी, म्हणजे एक म्हणजे बोर वाटणार नाही, ती प्रोसेस तुम्ही आनंदाने हे कराल. जसं म्हणजे आता सलग आपण वाचत गेलो की आपल्याला असं खूप बोर व्हायला लागतं. त्यामुळे तुम्ही काय करा, त्या विषयाचे प्रश्न किती येतात आणि आपल्याला 100 पैकी 60 प्रश्न बरोबर आणायचे आहेत GS मध्ये, आणि CSAT मध्ये सुद्धा 100 पैकी 60 प्रश्न बरोबर आणायचे आहेत. तर इकडे 60 आणि इकडे 60, त्यासाठी मग तुम्हाला 60 प्रश्न बरोबर आणण्यासाठी कमीत कमी 85 अटेम्प्ट करणं तरी गरजेचं आहे. तर तुम्हाला 60 प्रश्नांची विभागणी करायची, जसं की आता सायन्स विषय आहे त्याच्यामध्ये 22-23 प्रश्न येतात. तर 22-23 प्रश्नांसाठी मग तुम्हाला सायन्सवरती जास्त चांगलं फोकस करावं लागेल. एन्व्हायरमेंट एक साधा विषय, सोपा विषय आहे, त्याच्यावरती कमीत कमी 8-9 प्रश्न येतात, ते सुद्धा तुम्हाला प्रॉपर येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग पॉलिटी, इकॉनॉमिक्स हे 2 विषय जे आहेत ते पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देणारे विषय आहेत, मग त्याच्यावरती तुम्ही व्यवस्थित फोकस करा. जॉग्राफी, चालू घडामोडी, प्रश्नांची संख्या आणि आपल्याला 60 प्रश्न बरोबर आणायचे हे तुम्ही टार्गेट ठेवा आणि त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. आणि CSAT मध्ये सुद्धा सेम तुम्हाला 80 प्रश्न असतात, त्यापैकी 60 प्रश्न बरोबर आणायचे, आणि 60 प्रश्न बरोबर आणण्यासाठी सुद्धा मग तुम्हाला त्याची विभागणी करावी लागेल. आता 40-50 प्रश्न तरी उतार्यावरतीच असतात, तर उतार्याचे जे काही प्रश्न असतात ते तुम्हाला म्हणजे तुमची आकलन क्षमता चांगली असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला म्हणजे प्रॅक्टिस आणि स्पीड आणि तुमची समजून घेण्याची क्षमता ही प्रॉपर असली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला म्हणजे उतार्याचे पैकीच्या पैकी सगळे प्रश्न बरोबर येतील. तर त्याच्यामध्ये आता 40-50 प्रश्न, आता 80 पैकी 60 प्रश्न बरोबर आणायचे तुम्हाला. तर ज्याची उत्तर आपल्याला तिथेच दिले ते प्रश्न आपण का चुकवायचे, मग त्यासाठी तुम्ही उतार्यांची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर रिझनिंग आहे, ॲप्टिट्यूड आहे, डिसिजन मेकिंग आहे, म्हणजे अशी विभागणी करा. म्हणजे परीक्षा असं जर तुम्ही हा प्रोफेशनल व्ह्यूनी गेलात तर नक्कीच तुम्हाला ही प्रोसेस अभ्यासाची बोर वाटणार नाही, आणि तुम्हाला नक्कीच त्याचा म्हणजे चांगली मार्क मिळवण्यासाठी सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही ही अभ्यास करताना प्रश्नांची विभागणी करा, कारण आता आपल्याला प्रत्येक म्हणजे रिझल्ट ओरिएंटेड अभ्यास करायचा आणि प्रोफेशनल व्ह्यू ठेवून अभ्यास करायचा आहे. त्यामुळे सिलेबसमधला कुठलाही पॉईंट मिस झाला नाही पाहिजे, ह्या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करा. आणि 60 इकडे 60 CSAT मध्ये, आणि इकडे सुद्धा 60 GS मध्ये 60 आणि CSAT मध्ये 60 क्वेश्चन तुम्हाला बरोबर आणायचे आहेत. त्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीने अभ्यास करा आणि ह्या वेळेचा जो आहे तो जास्तीत जास्त तुम्ही सदुपयोग करून घेण्याचा प्रयत्न करा. जसं की आता आपण क्लास इतर वेळी कसं असतं आपलं की क्लासला जाण्यामध्ये टायमिंग जातो, ट्रॅव्हलिंगमध्ये टाईम जातो, मग आता हे सगळं नाही आहे. तर आता आपल्याला जास्तीत जास्त अभ्यासावरती फोकस करण्यासाठी वेळ मिळालेला आहे, तर त्याच्याकडे फक्त तुम्ही पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे, म्हणजे नक्कीच तुमचा अभ्यास खूप व्यवस्थित आणि प्रॉपर होऊ शकतो. आणि आपण एक्झाम कधी होईल वगैरे हे प्रश्न डोक्यात आणायलाच नको. आत्ता आपण फक्त अभ्यास करणे आणि वेल प्रिपेअर्ड राहणे. आता बऱ्याच मुलांचा असा प्रश्न आहे की प्रिलिम्स पास होईल की नाही ह्याचाच विश्वास नाही किंवा कॉन्फिडन्स लो झालाय, परत परत तेच वाचून कंटाळा येतो, मग मेन्सचा आम्ही काय कसा अभ्यास करायचा, मग प्रिलिम्सच निघेल की नाही अजून ही विदा मनस्थिती, तर मग मेन्सचा अभ्यास आम्ही काय करायचा. पण मी असं त्यांना सांगेल की कुठलाही निगेटिव्ह विचार करू नका. आता आपण फक्त प्रिलिम्सवरती फोकस तरी करूया, आणि प्रिलिम्स आणि मेन्स जे काही कॉमन पॉईंट आहेत ते आधी तुम्ही अभ्यास, आणि मग नंतर आपण मेन्सकडे जाऊया. आणि मग मेन्स हे सगळं प्रिलिम्सचं करता करता मग मराठी इंग्लिश थोडं थोडं तुम्ही रोज करत राहा. आणि म्हणजे तेच वाचून कंटाळा येतो, आता बरोबर आहे तेच वाचून कंटाळा येतो, म्हणून तर मी तुम्हाला सांगितलं की अभ्यासाच्या व्यतिरिक्त जी काही चांगली पुस्तकं आहेत जशी महापुरुषांना वाचा, म्हणजे त्यातून आपल्याला चांगलं नॉलेज मिळेल, इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचा, म्हणजे तुम्हाला असा प्रश्नच पडणार नाही की मला परत परत तेच वाचून कंटाळा येतो. म्हणजे आताच्या आपल्या टेस्ट सिरीज झाल्या त्याचे क्वेश्चन पेपर अनालिसिस करा, आयोगाचे सगळे क्वेश्चन पेपर अनालिसिस करा, नक्कीच त्याच्यातून आपल्याला खूप चांगला फायदा होऊ शकतो. म्हणजे करायचं म्हणलं ना इतकं आहे की वेळ कमी पडेल, आणि नाहीच करायचं म्हटलं की मग आपल्याला असं मग बोर होणार किंवा निगेटिव्ह काहीतरी विचार येणार. त्यापेक्षा आपण सतत कशा ना कशा तरी आपण स्वतःला बिझी ठेवूया, तेच आपल्यासाठी जास्त फायदेशीर ठरेल. तर ह्या पद्धतीनं करा अभ्यास. GS मध्ये 60 क्वेश्चन बरोबर आणायचे आणि CSAT मध्ये सुद्धा 60 क्वेश्चन बरोबर आणायचे आहेत. मग आता जसं की RS अगरवालची जी काही पुस्तकं आहेत, रिझनिंगचा असेल, ॲप्टिट्यूडचा असेल, तर ज्यांनी आता म्हणजे वेळ मिळाला नाहीये किंवा ती सोडवायला, तर ती पुस्तकं तुम्ही आता म्हणजे सोडवा. त्या पुस्तकातला म्हणजे तुम्ही जर सगळे जर सॉल्व्ह केले म्हणजे तर तुम्हाला कुठलंही CSAT मध्ये कितीही अवघड गणित विचारू ते तुम्हाला 100% सॉल्व्ह करता येईल. म्हणजे मग ही जी पुस्तकं आहेत ही पुस्तकं आता सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही रेफर करण्यासाठी वेळ द्या. आणि कुठल्याही विषयाची वेगवेगळी 20 पुस्तकं वाचण्यापेक्षा एकच पुस्तक 20 वेळा वाचणं कधीही चांगलं, कारण बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं खूप गरजेचं आहे ऑब्जेक्टिव्ह परीक्षा झाल्यामुळे. त्यामुळे तुम्ही बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यावरती फोकस करा, तरच तुम्हाला इंटेलिजन्स गेसिंग आणि एलिमिनेशन मेथडनुसार 4 पैकी 1 पर्याय बरोबर आणणं तुम्हाला सोपं जाणार आहे. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित
बेसिक कन्सेप्ट आधी क्लिअर करा आणि नंतर मी जसं तुम्हाला सांगितलं प्रोफेशनल व्ह्यू ठेवून प्रश्नांची संख्या आपल्याला किती प्रश्न बरोबर आणायचे आहेत आणि 60 प्रश्न GS मध्ये आणि 60 प्रश्न CSAT मध्ये ह्या पद्धतीने अभ्यास करा. नक्कीच तुम्हाला कधीच बोर होणार नाहीये. आणि सेल्फ मोटिवेशन म्हणजे सतत तुम्ही स्वतःलाच सूचना देत राहा की मला नाही बोर व्हायचं किंवा मला हे करायचं आहे, मग तुम्ही नक्कीच कधीच बोर नाही होणार. म्हणजे बघा आपण जसं विचार करतो तसेच आपण घडत जातो आणि आपण जसं निगेटिव्ह विचार केला की मग आपल्याला निगेटिव्हिटी येणार किंवा आपल्याला थकवा येणार. म्हणजे आणि आपण म्हणजे आपले विचार पॉझिटिव्ह नाही मला हे करायचंच आहे तर आपण बरोबर व्यवस्थित करूतो. त्यामुळे सेल्फ डिसिप्लिन आणि सेल्फ मोटिवेशन ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण बाहेरून आपल्याला कुणी कितीही सांगितलं तरी आपल्याला जोपर्यंत कधीच फरक पडणार जोपर्यंत आपल्याला असं आतून वाटणार नाही की मला हे करायचंच आहे त्याशिवाय आपल्या हातून कुठलीही चांगली कृती घडणार नाही. आणि तुम्ही एकदा जर सुरुवात केली अभ्यासाला असेल किंवा कुठल्याही कामाला तर नंतर तुम्हाला छान वाटेल आणि त्या गोष्टीमध्ये अडचणी काय येतील त्या तुम्हाला समजायला लागतील. कारण जेव्हा आपण म्हणजे फक्त ऐकलं आणि सोडून दिलं असं होत नाही. तर जेव्हा तुम्ही ती गोष्ट प्रत्यक्षात कराल त्यावेळेस तुम्हाला समजेल की मला काय फील होते, म्हणजे ह्या गोष्टी करून मला किती छान वाटते किंवा माझ्यामध्ये काय बदल झालाय. पण जेव्हा तुम्ही करणारच नाहीये तर त्यावेळेस मग सतत मनात तुमच्या निगेटिव्ह विचार येत राहणार. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कृतीत उतरवा आणि जास्तीत जास्त अभ्यासावरती फोकस करून आपल्याला ह्या येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% यश मिळवायचंच आहे. आधी स्वतःला इन्स्ट्रक्शन देऊन ठेवा म्हणजे तुम्हाला कुठलाच निगेटिव्ह विचार येणार नाही. मग मी लॉकडाऊनमध्ये काय करू, मला बोर होते वगैरे हे असे प्रश्न येणारच नाहीत. फक्त तुम्हाला ठरवायचं आहे की मला ह्या येणाऱ्या परीक्षेमध्ये राज्यसेवा आणि संयुक्त परीक्षेमध्ये कंबाईन परीक्षेमध्ये दोन्ही परीक्षेमध्ये मला एनीहाव पास व्हायचंच आहे. मग तुमच्या मनात कुठल्याही निगेटिव्ह गोष्टी येणार नाहीत. त्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा कुठलाही GR वगैरे हा काही कायमस्वरूपी नसतो तर भरती ही नंतर येणारच आहे 6 महिन्यांनी 1 वर्षांनी जेव्हा सगळं व्यवस्थित सुरू होईल. आता आपले फक्त एकच रोल आहे विद्यार्थी म्हणून अभ्यास करणे. त्यामुळे त्याच गोष्टीवरती आपण व्यवस्थित फोकस करूया आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% यश मिळवूया. आणि परत एकदा सांगते सगळं काही संपलेलं नाही फक्त थांबलेलं आहे आणि ह्याच्यातून सुद्धा आपण काहीतरी पॉझिटिव्ह घेऊया आणि आपल्याला जो काही वेळ मिळतो त्याचा व्यवस्थित सदुपयोग करून जास्तीत जास्त अभ्यास करूया. आणि नंतर काय अडचणी आल्या तर आपण म्हणजे भेटूयाच किंवा तुम्ही मला मेसेज थ्रू सुद्धा विचारा काय तुम्हाला अडचणी असतील तर. त्यामुळे आता आपण निरोप घेऊया. मी तेच थांबते आणि नंतर काय अडचणी असेल तर मला तुम्ही विचारा. थँक्यू सो मच.